पहिल्यांदा या ठिकाणी महाराष्ट्राची या ठिकाणी केंद्र सरकारचा आणि राज्य सरकार आमदार खासदारांचा येणारा निधी आणि तो ग्रामपंचायतकडे वर्ग करण्यासाठी कशा प्रकारे करता येतो आणि काय करावं लागतं या प्रकारची या ठिकाणची राज्याच्या वरिष्ठ अशी स्तरीय समिती या ठिकाणी नागोठणे येथे आलेली आहे आणि आपण या ठिकाणी भेटत आहोत गरड साहेब यांना। साहेब, या ठिकाणी आपण काय सांगाल की या ठिकाणी सदस्य काही सरपंच या विभागातील काही नेते मंडळी उपस्थित आहेत, या ठिकाणचं आपण कशा प्रकारे माहिती द्याल? सर्वप्रथम मी आलेल्या या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि तुमचंही मी स्वागत करतो। आज आपल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमानिमित्त सुरुवातीला आमचा एक नागोठणमध्ये एक प्रोग्राम झाला होता, तिथून आमची सुरुवात झाली कार्यक्रमाला। आणि या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जायचं असेल तर महिलांच्या अनेक अडचणी आहेत, महिला सबलीकरण असेल, महिला बळकटीकरण असेल। सध्या ग्रामीण भागामध्ये आम्ही जेव्हा फिरत असतो तेव्हा महिलांना कोणी पुढे येऊ देत नाही। आज 50% महिलांचे हे जे आहे आरक्षण आहे त्याप्रमाणे पतिदेव त्यांचे ते काम बघतात। तर आमचं असं म्हणणं आहे की बाबा 50% महिलांनी पुढे यावं आणि ग्रामपंचायत काय आहे ते समजून घ्यावी आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। साहेब, आतापर्यंतचा असा इतिहास आहे, भारत देश स्वतंत्र होऊन आज 78 वर्ष झाली, मोदी सरकारात केंद्रामध्ये काम करत आहेत। काही ठिकाणी ज्या वाड्या वस्त्या आहेत, आदिवासी वाड्या असतील, काही असे म्हणजे ज्या ठिकाणी जायला मार्ग नाही त्या ठिकाणी आपण विकास म्हणतो, तर असा विकास झालेला नाही, त्या ठिकाणचा निधी काही पडलेला नाही। आणि मगाशी मी ऐकवत होतो, तर अशा ठिकाणी आपली समिती काय करेल, म्हणजे तो निधी त्यापर्यंत पोहोचलाय की नाही? विकास तर दाखवतोय कागदावर, पण त्या ठिकाणचा रस्ता झालेला नाही। आम्ही सर्वप्रथम सगळ्या सरपंचांना आम्ही सांगणार की बाबा आराखड्यामध्ये तुम्ही कामे घ्या। आता समजा एखाद्या रस्त्याचा प्रश्न असेल तर ते PWDच्या अंतर्गत येतो, तर त्याकरता त्या ग्रामपंचायतीचं त्या PWD विभागाला पत्र असायला पाहिजे आणि त्या पत्रामध्ये ते आराखड्यात काम घेतलं। समजा एका XYZ पूल घ्यायचा तुमचा नागोठ्यांच्या इथला, आणि त्या पुलाचं काम तुम्हाला करायचं असेल तर त्याला आपल्याला आराखड्यामध्ये अगोदर घ्यायला लागेल आणि तो आराखडा आपल्याला PWDला द्यायला लागेल आणि त्याप्रमाणे त्या आराखड्यात आल्यानंतर ते तशी मागणी करेल सरकारकडे की बाबा या ठिकाणी हे काम करायचं, त्यासाठी तुम्ही निधी उपलब्ध करा। जसा निधी उपलब्ध होईल तसं ते काम आपल्या मार्गी लागणार आहे। तर हे होते गरड साहेब यांनी पूर्णपणे माहिती दिली आहे। आपण या ठिकाणी रायगड जिल्ह्यात आपल्याला रोहा तालुक्यात एकच नगरपालिका आहे, तर नगरसेवक पद्धतीचे आपण ठीक आहे, आपण या ठिकाणी रामभाऊ साहेब आहेत, तर यांना फक्त नगरसेवक पद्धतीचे फक्त आपण स्वागत करू इच्छितो। सूर्योदयतर्फे आपलं स्वागत। या ठिकाणी जगदाले साहेब आहेत, जगदाले साहेब जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर काम करत आहेत। तर जगदाले साहेब, मी मगाशी प्रश्न आताही उपस्थित करतो, कैलास गोरे पाटील, तर कैलास गोरे पाटील साहेबांना आपण भेटू, आपलं सूर्योदयमध्ये आहे, स्वागत आहे। तर या ठिकाणी जिल्हा परिषद स्तरावर काही आमदार खासदार निधी येतो, तर या ठिकाणी मी आपल्याला प्रश्न उपस्थित करतो की एखादी फाईल जर काम करायचं झालं, रस्त्याची असो, नळपाणी पुरवठा योजना असो किंवा शहरातली दिवाबत्ती असो, अशा प्रकारचा जर आमदार खासदार निधी आला आणि ती फाईल जर पुढे सरकत नसेल तर आपलं यावर उत्तर काय असेल? सर्वप्रथम मी रोहा पंचायत समितीच्या माझ्या नगरसेवक संघटनेच्या आणि जनजागर संघटनेच्या सर्वांचं स्वागत करतो की आपला प्रश्न रास्त आहे, कारण बऱ्याच टेबलला बऱ्याच फाईल बऱ्याच ठिकाणी अनेक वर्षानुवर्षे पडून असतात, पडत राहतात। आमदार खासदारचा निधी असू द्या किंवा शासनाच्या इतर योजना निधी असू द्या, तर यासाठी पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट असं आहे की ज्या गावाला निधी आलेला आहे त्या गावचे जे कार्यकर्ते आहेत, ज्या गावचे जे सदस्य आहेत, त्या सदस्यांना त्याच्याबद्दल नॉलेज किंवा त्यांचं त्याच्यामध्ये किती डीपमध्ये अभ्यास आहे हा खूप महत्त्वाचा आहे। बऱ्याचशा वेळा शासन दरबारी अनेक फायली पडून असतात, ह्याचं कारण असं आहे की पाठपुरावा सातत्य न ठेवणे। बऱ्याच वेळा सदस्य किंवा सरपंच हे स्वतःच्या कामात राहतात आणि पाठपुरावा नाही केला तर ती फाईल मागं पडू शकते। परंतु काही ठिकाणी असंही जाणवतं की अधिकारी वर्ग हा सातत्याने काही फाईल मागं ठेवण्याचाही प्रयत्न करतात। यावेळेस संघटनेच्या डायसवरती किंवा संघटनेच्या एकरूपतेनं ज्यावेळेस अशा काही तक्रारी आमच्याकडे येतील, या पद्धतीनं आमच्या फाईलला त्रास होतो, काम केलं जात नाही किंवा आम्हाला न्याय दिला जात नाही, त्यावेळेस सांघिकरित्या संबंधित टेबलला जे कोण कर्मचारी असतील, अधिकारी असतील, तर त्यांना जाब विचारण्याची ताकद संघटनेच्या माध्यमातून निर्माण होणार आहे। म्हणून या संघटनेचं काम तळागाळापर्यंत उभा करण्याचं काम आम्ही करत आहोत।
या ठिकाणी आपणाला आम्ही पुढे जाऊन विचारतो की जिल्हा परिषदेच्या आता जिल्हा नियोजन कमिटी इथे पालकमंत्री नसल्यामुळे काही निधी या शहराला किंवा काही गावांना उपलब्ध नाही आहे. आज युती सरकार येऊन महाराष्ट्रात 1.5 वर्ष झाला, वर्ष होईल. या वर्षभराच्या कालावधीत तुती मोहिमेच्या काळामध्ये जनता या रायगड जिल्ह्यातली विकासापासून वंचित राहिलेली आहे. तर हा निधी आमदार खासदार किंवा जिल्हा नियोजनमध्ये या शहराकडे येईल काय? नक्कीच येईल. गेल्या मागच्या जवळपास 3 वर्षापासून महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था बरखास्त झाल्या होत्या. आम्ही सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा केला, परंतु त्याला न्याय मिळाला नाही. शेवटी आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये संघटनेच्या वतीनं वकील साहेबांना उभा करावं लागलं आणि तिथं आम्हाला सुप्रीम कोर्ट महोदयांनी न्याय दिला आणि शासनाला बॉन्डेड पिरियड दिला की 4 महिन्यामध्ये इलेक्शन्स घ्या. ॲक्च्युली आपल्या व्यवस्थेमध्ये, लोकशाहीमध्ये आपल्या लोकप्रतिनिधीला फार मोठी किंमत आहे. जर लोकप्रतिनिधी जाग्याला नसेल तर अधिकारी वर्गाचा पगार बंद पडत नाही, तो पगार कमी होत नाही. त्यामुळं अधिकारी वर्ग हा त्याच्या मर्जीप्रमाणे मनाप्रमाणे जमेल तसं काम करू लागला. म्हणून बराचसा निधी हा अखर्चित राहिला. काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त खर्चित झाला. जिथं त्यांचा काय वैयक्तिक स्वार्थ असेल किंवा वैयक्तिक हेवेदेवे असतील, सलिगे असेल, या ठिकाणी हा प्रश्न महाराष्ट्रभर आहे आम्हाला बघायला मिळाला. परंतु आता ज्या इलेक्शन्स येऊ घातलेले आहेत, निश्चितच मी निवडणूक आयोगाचं, केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं अभिनंदन करतो की येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये साधारण महाराष्ट्रातल्या 32 जिल्हा परिषद ज्या अस्तित्वात नाही आहेत त्या निवडणुका होतील. त्याच्याचबरोबर स्थानिक स्वराज्याच्या इतर राहिलेल्या काही नगरपालिका, नगरपंचायत त्याही होतील. आणि जो तुमचा प्रश्न आहे की निधी येणार का, जर लोकप्रतिनिधी निधी मागत असेल, पाठपुरावा करत असेल, संबंधित खात्याला असेल, संबंधित मंत्र्याकडे असेल, तर निधी हा त्यांना द्यावाच लागतो. पाठपुरावा करण्यासाठीच लोकप्रतिनिधीची गरज आहे आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची गरज आहे. धन्यवाद गोरे पाटील साहेब. मी पुन्हा जरा गरड साहेबांकडे जातो. गरड साहेब, आपण या ठिकाणी सांगितलं की नदी संवर्धन प्रकल्प नागोठण्यात राबवायचा आहे. नागोठण्यात पाणी पडल्यानंतर नागोठणा आणि संपूर्ण परिसर हा अंबा नदी पूर्णपणे रौद्र रूप घेऊन शहरात प्रवेश करते. तर या ठिकाणी नदी संवर्धन प्रकल्प होईल काय? नक्कीच शासनाची योजना आहे जलयुक्त शिवार, जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण, जलयुक्त शिवार अशी शासनाची योजना आहे. त्याच्यामधून आपण पाठपुरावा करूया की याच्याबद्दल आपल्याला काय निधी उपलब्ध करता येतो का. आणि तसंच अनेक फाउंडेशनची जे काय आमच्याकडं काही यादी आहे त्याच्यामधून आपल्याला काय करता येतं का पाहूया. तसंच मी नाना पाटेकर यांना बोललेलो आहे की बाबा तुमच्या नाम फाउंडेशनच्या वतीनं या गावासाठी काय निधी देता येईल का. तर त्यांनी सांगितलेलं आहे की दिवाळीच्या नंतरून मी येईन आणि गावाला भेट देईन आणि मग मी ठरवेन की किती निधी द्यायचा आणि काय. निश्चितच या समितीचा धोरण चांगला आहे. सूर्योदय उत्तर रायगड जिल्हा प्रतिनिधी नारायण म्हात्रेसह कॅमेरामन रोशन पत्की, नागोठणे.